आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज। पाहुयात आत्ताची महत्त्वाची घडामोड। म्हसवड नगर परिषदेत भाजपच्या कमळावर निवडणुकीसाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली मैदानात असलेले लखन लोखंडे व दीपाली शिंदे यांनी घर टू घर प्रचार रॅली काढली। त्यावेळी महिला युवकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। त्यावेळी सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांचे समर्थक सहभागी झाले होते। लखन लोखंडे आणि दीपाली शिंदे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला असून चांगल्या फरकांनी निवडून येणार असल्याचे प्रतिपादन केले। लखन लोखंडे यांनी तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे असतील तर तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे असे सांगितले आहे। म्हसवड नगर परिषदच्या निवडणुकीचं मतदान काही तासांवर येऊन ठेपलं आहे आणि आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार लखन लोखंडे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की निवडणुकीत तुम्ही फिरताय, आता तुम्ही प्रचार रॅली काढली, काय भावना आहेत आणि लोकांचा कसा प्रतिसाद आहे? लोकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे। आता तुम्ही कोणत्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाताय, काय सांगाल? जनतेची सेवा, लाईट, पाणी, रस्ते, गटारी, स्वच्छता, इतर सर्व कामं करण्याबाबत। याच्या अगोदर परिवर्तनची सत्ता होती, काय विकास कामं झाली का 5 वर्षात? कस कामं झालेलीच नाही ती, बर, जनतेला पण माहित आहे। आता लोकांमध्ये तुम्ही फिरताय, कसा प्रतिसाद आहे लोकांचा? लोकांचा प्रतिसाद चांगला आहे। बर, आता हा आणि जयकुमार गोरे भाऊ हे असं नेतृत्व आहे की अगदी मातीतल्या कणाकणाला जरी विचारलं की बाबा ही हिरवगार पाणी दिसतंय, मळ दिसते, तर ही केवळ जयकुमार गोरे भाऊ यांच्यामुळे हे सगळं दिसतंय। त्याच्यामुळं अगदी सर्व वयस्कर, सर्व जनता ही पूर्णपणे ताकदीशी पाठीमागे उभे आहे। आता तुमच्या विरोधक असलेले वैजयंता लोखंडे, त्यांचं आव्हान कशा पद्धतीने वाटतंय तुम्हाला? त्यांचं आव्हान दिसलंच नाही आम्हाला आतापर्यंत, जनतेचा आम्हाला प्रतिसाद चांगला आहे। बर, आता जयकुमार गोरेंची परवा सांगता सभा झाली, आज अजित पवार राष्ट्रवादीच्या सांगता सभेला येत आहेत, काय फरक पडेल? फरक पडणार ना, भाऊंनी भरपूर कामं केलेले आहेत, त्यांच्याकडे काय आहे? भाऊंनी अनेक विकास कामं केलेले आहेत आणि करत आहेत। आता अनिल देसाई परवा म्हटलेत की तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत। तिजोरीचे जरी चावे त्यांच्याकडे असले तर मालक जयकुमार गोरे भाऊ आहेत। बर, म्हणून रिंगणात आहे आणि आता तुम्ही प्रत्यक्षात प्रचार रॅली काढली, कशा पद्धतीने मतदारांचा प्रतिसाद आणि कशा पद्धतीने वातावरण आहे? खूप छान आहे प्रतिसाद आणि सगळेजण आमच्या सोबतीने आहेत। त्याच्यामुळे काय असं म्हणजे हे करू शकत नाही, कुणी आलं बोललं आपल्या विरुद्ध कोण आलं तरी काही कोण करू शकत नाही भाऊंच्या ह्याच्यामुळे। बरं, तुमचे विरोधक पण आता प्रचारासाठी आहेत, कशा पद्धतीने आव्हान वाटतंय त्यांचं? ते आमचं आहे ना, आमचे प्रचार खूपच चांगला आहे त्यांच्यापेक्षा। आता तर सगळी जनता बघतायत, सध्या इथं सगळेजण उभा आहेत, त्याच्यामुळे ते आमचा प्रचार भरपूर चांगला आहे। बरं, आता एकंदरीत एक वाक्य असतं की निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी जनतेकडे डुंकूनही पाहत नाहीत, तर तुम्ही निवडून आल्यानंतर काय काय आम्ही पाहणार, आमची नवीन पिढी आहे ना, जे जुनी पिढी होती त्यांनी केलं नाही, पण आम्ही करणार। काय कारण की काय काय विकास कामं तुमच्या डोक्यात आहेत? गटराची कामं येतील, रस्त्याची कामं आहेत, पाणी 8-15 दिवसांनी पाणी येते, किंवा डांबावरचे लाईटे नाहीयेत। आता सर्वात महत्वाचा, आम्ही तुमच्या प्रभागात फिरताना रस्त्याचा एक महत्वाचा मुद्दा आम्हाला जाणवला आणि पाण्याचा, तर त्या बाबतीत कोणत्या उपाययोजना राबवणार आहेत? रोज घरी पाणी येणार आहे, रस्ते होणार चालू, सध्या चालू पण आहेत रस्ते काम, आणि पाणी आता जे नळ चालू केला ना, आता पाणी आहे बघा तिथे। जय भाऊ, कशा पद्धतीने, आता दुसरीकडे तुमचे विरोधक पण आहेत, विरोधकाला दिसते की तुम्हाला, लोक दिसते तर तुमच्या इथं बघताय तुम्ही टीव्हीवर, सगळे लोक सगळे जयभाईच्या मागे आहे की, त्यामुळं आम्हाला काय तसा विरोध वाटत नाही काय। तर अभय जगतापांनी पण पायाला भिंगरी बांधली। सगळे मानव द्या, हे तुम्हाला जनता दाखवते ना काय आहे ते। बर, आता निवडणूक काही तासांवर मतदान येऊन ठेपलेलं आहे, बर, कशा पद्धतीने वातावरण? वातावरण आमच्या मागे चांगलं आहे, जयभाईच्या मागे चांगलं आहे वातावरण। आता सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे पण जयकुमार गोरेंच्या भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे, काय वातावरण असेल आता, काय परिस्थिती आहे? आज डबल झाला तर दुगुणा झालं पाठलं आम्हाला, त्यामुळे काय प्रश्न येत नाही। भारतीय जनता पार्टीची सीट किती मतांनी विजय होईल? सगळ्यात A to Z सीट, सगळ्या सीट भरपूर मतांनी विजय होतो।
त्या रॅलीत आहे कशा पद्धतीनं मतदारांचा प्रतिसाद आहे? भरपूर उत्साहात मतदारांचा प्रतिसाद आहे. त्याबद्दल काय काळजी नाही आम्हाला. आता तुम्ही फिरताय तर एकंदरीत कोण कोण उमेदवार आहेत तुमच्या? आमचे उमेदवार आहेत ना, लखन लोखंडे, सौ दीपाली शिंदे. बर, त्यांचं विजन काय आहे नक्की? त्यांचं विजन त्यांनी आता काम करावं ते आम्ही करून घेणार त्यांच्याकडं. हे विजन आमचं आहे. आता त्यांचं विजन तेच न्यायचं. बरं, आता तुमची इथं MIDCचं पण विषय प्रस्थापित आहे तर कशा पद्धतीने आणि युवकांना रोजगार मिळेल का त्या पद्धतीनं? मिळणार की. जयाभाऊनं शब्द दिलेला आहे. जयाभाऊ म्हणजे शब्दाचे पक्के आहेत काय, आणि ते म्हणतील ते पूर्ण शब्द पाळणारच. आता श्री सिद्धनाथ नागरिक आघाडीचे पण उमेदवार टक्कर देताना पाहताय, कशा पद्धतीनं तुम्हाला आव्हान वाटतंय त्यांचं? त्यांच्या पद्धतीने ते काम करतील, आमच्या पद्धतीने आम्ही काम करणार. त्यांच्यावर बोलणं आम्ही बरोबर नाही. आम्ही काम ही आमच्या उमेदवाराचं भरपूर करणारच आहे. त्याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे विजयाची. त्याच्याबद्दल आम्हाला काय त्यांच्यावर बोलणं म्हणजे टीका करणं म्हणजे योग्य वाटत. काय सांगाल, काय भावना आहेत? तुम्ही आता प्रचार यंत्रणेत आहात आणि प्रत्यक्षात रॅली झाली तर कसा मतदारांचा प्रतिसाद आहे? मतदारांचा प्रतिसाद असा आहे की जयाभाऊ आणि शेखरभाऊ आता एकत्र आलेत आणि जयाभाऊंनी आमदार असताना आजपर्यंत विकासाचीच कामं केलीत आणि आज जो विकास दिसतोय तो नो चॅलेंज आहे. फक्त जयाभाऊ आल्यामुळे तो विकास झाला आणि त्यांच्या सोबतीनं लक्ष्मणासारखे शेखरभाऊंनी त्यांना साथ दिली आणि आज जयाभाऊ आणि शेखरभाऊंनी त्यांना पाठिंबा दिल्यामुळं आज मतदारांच्या दुसरी दिवाळी साजरी होती अशा भावनेत मतदार आहेत आणि प्रत्येक गोष्टीत कोणताही कसल्याही प्रकारची कुठलीही काही अडचण आली तर शेखरभाऊ कायम मतदारांच्या पाठीशी असतात, मदत करतात. त्यामुळे आज आम्ही सगळी शेखरभाऊंचंही स्वागत केलेलं आणि आम्ही शेखरभाऊचा प्रतिनिधी म्हणून आमच्या शेखरभाऊच्या गटानं आम्ही सर्व उमेदवारांना, थेटच्या उमेदवार आणि बाकी 20 उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे. आता गोरे बंधू एकत्र आहेत तुम्ही म्हणताय आणि त्यांच्या विरोधात सर्व विरोधक एकवटले आहेत, काय कसं वातावरण तयार होईल? विरोधक आम्हाला कोण दिसतच नाही. मतदारांना विचारलं तर तुम्हाला समजून येईल त्यांच्या भाषेत विरोधक कोण असं त्यांना दिसतच नाही. आता त्यांना राजकारण कोणाला करायचं त्यांना काय आम्ही कोणाला अडवू शकत नाही. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला. पण विकास जर म्हणलं तर जयाभाऊ आणि शेखरभाऊ त्याशिवाय दुसरं नाव येणार नाही. आणि मान तालुक्यात प्रत्येक कणाकराला माहित आहे की आज ज्या मानखटावचं परिवर्तन झालंय हे जयाभाऊ आणि शेखरभाऊ या दोघांमुळे झालेलं. जयभावना मंत्रीपद मिळालंय, महत्वाचं समज ग्रामविकास खातं पण त्यांना मिळालंय. कशा पद्धतीने विकास होईल मानखटावचा मसवड? आता विकास तुम्ही जर प्रत्येक खेड्यात प्रत्येक गल्लीत जरी गेला तर तुम्हाला तिथे विकास दिसेल. आणि ग्रामविकास मंत्री झाल्यापासून जयभाऊनी ही मोठी ताकद लावलेली आणि जनतेला न्याय द्यायचंच काम केलेलं आहे. आणि त्या पद्धतीने शेखरभाऊंनीही आमदार नसताना देखील त्यांनीही स्वखर्चातून मतदारांना, लोकांना, जनतेला तेवढा आधार दिलेला आहे, आधाराची भावना तयार केलेली आहे. कितीचं लीड असेल एकंदरीत? लीडचं आता विचारायचंच नाही. विरोधकांनी मतदानाला निवडीच्या निकालाच्या वेळेस मतमोजणी येऊच नाही अशी आमची सर्वांच्या मतदारांच्या वतीने विनंती आहे. आणि जयाभाऊ आमचा बाब्य आहे बर, काय, त्याच्यामुळे का नाही पहिल्यांदा जयाभाऊ निवडून येणार बर, आणि त्यांचा भाऊ शेखर भाऊ ही आमचा भाऊच आहे. बर. आता भाजपच्या योजना काय मिळत आहेत का तुम्हाला? चिकार मिळते. कोणकोणती योजना काय सांगाल? काय नाही, आम्हाला महिन्याला 1,500 रुपये त्यांचं मिळते. अजून काय पाहिजे आम्हाला? बर, आणि तुम्ही म्हणता ना भाजपच्या किती शेटा लागतेल्या काय होतेल्या, तर आताच गुलाल उधळू का आम्ही? बर. सांगा लगेच उधळ. बरं, आता पाणी तुम्हाला किती दिवसात येते नगरपालिकेच्या माध्यमातून? नगरपालिकेच्या माध्यमातून 10 दिवसांनी येत. बरं, अगोदर आणि परिवर्तनची सत्ता होती, काय विकास कामं झाली? नगरपालिकेच्या माध्यमातून 10 दिवसांनी येत आणि शेखर भाऊच्या माध्यमातून आम्हाला रोज टँकर येत. बर. प्रचार रॅलीत फिरताय, कशा पद्धतीने वातावरण आहे? नागरिकांचा कसा काय मतदारांचा प्रतिसाद आहे? जयाभाऊचं आणि शेखर भाऊचं 2 शब्दातच मी सांगते तुम्हाला की जी आहे ते ना ती सगळ्यांचं भाऊच आहेत आणि त्यांच्या प्रतिसादाने ही सगळी जनता पाठीशी आहे आणि लखन लोखंडे अनेक उमेदवार त्यांचे साथी आहेत. एवढंच खूप. सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.